इयत्ता 9वी विषय मराठी व्याकरण द्वितीय सत्र परीक्षेतील सर्व मराठी व्याकरण यावर आधारित हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। अनेक वचन लिहा असा प्रश्न असतो। एक वचन, एक वाट, दोन झाड, तीन जेवण, चार सून, पाच धूळ, सहा भिंत। अनेक वचन, एक वाट वाटा, दोन झाड झाडे, तीन जेवण जेवणे, चार सून सुना, पाच धूळ धुडे, सहा भिंत भिंती। अशा प्रकारे आपल्याला अनेक वचन लिहिणे अपेक्षित असते। शब्दसिद्धी, सु उपसर्ग असलेले चार शब्द लिहा। उत्तर, एक सुगंध, दोन सुवचन, तीन सुसंस्कृत आणि चार सुविचार। ज्ञ प्रत्यय लागणारे चार शब्द लिहा। एक तत्वज्ञ, दोन शास्त्रज्ञ, तीन यज्ञ आणि चार तंत्रज्ञ। विद्यार्थी मित्रांनो, सु हे उपसर्ग आहे म्हणून हे शब्द उपसर्ग घटित आहेत आणि ज्ञ हा प्रत्यय आहे म्हणून हे शब्द प्रत्यय घटित आहेत। विरुद्ध अर्थी शब्द लिहा असा प्रश्न विचारला जातो। लवकर, विशिष्ट, थोडे, घट्ट। उत्तर, लवकर उशिरा, विशिष्ट सामान्य, थोडे जास्त, घट्ट सैल। सरस, सचोटी, अवाढव्य, सुदैव। सरस, नीरस, सचोटी, लबाडी, अवाढव्य, चिमुकले, सुदैव, दुर्दैव। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द परीक्षेत विचारले जातात। सामान्य रूप लिहा असा प्रश्न विचारला जातो। एक पूर्वजांनी, दोन रक्ताचे, तीन कथेत, चार मातीची। सामान्य रूपे पूर्वजा, रक्ता, कथे, माती। एक ज्योतींनी, दोन हाताने, तीन लक्ष्मीची, चार वीराचा। उत्तर, ज्योती, हाता, लक्ष्मी, वीरा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सामान्य रूप लिहिणे अपेक्षित असते। पुढील शब्द आकार विल्हेनुसार लिहा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेले शब्द आपल्याला अ आ इ तसेच क का की की तसेच क ख ग यानुसार लिहिणे अपेक्षित आहे। कविता, कथा, कादंबरी, कीर्तन हे शब्द दिलेले आहेत, ते आपण आकार विल्हेनुसार लावूया। कथा, कविता, कादंबरी, कीर्तन। दोन वंशज, पूर्वज, पिढी, वावर। आकार विल्हेनुसार पिढी, पूर्वज, वंशज, वावर। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला शब्द लावणे अपेक्षित असते। पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा असा प्रश्न दिला जातो। इंग्रजी पारिभाषिक शब्द दिले जातात आणि मराठी प्रतिशब्द लिहिणे अपेक्षित असते। एक रिफ्रेशमेंट, अल्पोपहार, दोन हँडबिल, हस्तपत्रक, तीन इंडेक्स, अनुक्रमणिका, चार कॉर्पोरेशन, महामंडळ। एक मॅगझिन, मासिक पत्रिका, दोन कॉमेडी, सुखात्मिका, तीन ओरिएंटेशन, उद्बोधन आणि चार प्लंबर, नळ कारागीर। विद्यार्थी मित्रांनो, या मराठी व इंग्रजी शब्दांचा चांगला अभ्यास करा। लिंग बदला असा प्रश्न दिला जातो। विद्यार्थी मित्रांनो, पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग लिहिणे अपेक्षित आहे। वीर, वीरांगणा, बाळ, बालिका, माता, पिता, कन्या, पुत्र। पती, पत्नी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुलगा, मुलगी, शिक्षक, शिक्षिका, मामा, मामी। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लिंग बदलणे अपेक्षित असते। अलंकार ओळखा असा प्रश्न सुद्धा विचारला जातो। एक श्रावण, विरंगुळ्याचे 4 दिवस फुलपाखरासारखे घेऊन येतो। उपमेय श्रावण, उपमान फुलपाखरू, अलंकार उपमा। दोन श्रावण म्हणजे जणू सावलीचे ठिकाण। उपमेय श्रावण, उपमान सावलीचे ठिकाण आणि अलंकार उत्प्रेक्षा। विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराचा सुद्धा सराव करा। शब्द संपत्ती। विद्यार्थी मित्रांनो, सूचनेनुसार कृती करा असा प्रश्न दिला जातो। एक आईने माझ्याकडे निराशेने पाहिले, नकारार्थी करा। दोन बापरे, रस्त्यावर केवढीही गर्दी, विधानार्थी करा। तीन नेहमी खरे बोलावे, प्रश्नार्थी करा। चार मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी, आज्ञार्थी करा। उत्तर पहा। एक आईने माझ्याकडे निराशेने पाहिले नाही, नकारार्थी वाक्य। आईने माझ्याकडे
आशेने पाहिले नाही. 2 बापरे रस्त्यावर केवढीही गर्दी. विधानार्थी वाक्य रस्त्यावर खूपच गर्दी आहे. 3 नेहमी खरे बोलावे. प्रश्नार्थी करा. नेहमी खरे बोलावे का? 4 मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. आज्ञार्थी करा. उत्तर मुलांनो आईवडिलांची आज्ञा पाळा. लेखन नियमानुसार हे शब्द असेच लिहा. सरहद्द, दृष्टिक्षेप, केंद्रित, प्रदर्शन, शिष्टाचार, सल्लागार, सुसंस्कृत, क्षुल्लक, विहीर, निश्चय, उत्पादन, पुण्याई. विद्यार्थी मित्रांनो हे शब्द असेच लिहा. विद्यार्थी मित्रांनो एक शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं दिला जातो, मात्र तो अचूक लिहिणे अपेक्षित असते. या व इतर शब्दांचा सुद्धा सराव करा. दिलेल्या शब्दापासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. 1 महाराष्ट्र. उत्तर महा, मरा, राष्ट्र, राम. 2 शासनकर्ता. उत्तर शान, सन, करता, नस. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करणे अपेक्षित असते. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काही वाक्प्रचार व त्याचे अर्थ दिलेले आहेत. आपल्याला वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे. 1 चारी मुंड्या चित करणे, पूर्णपणे पराभूत करणे. 2 आरती ओवाळणे, कौतुक करणे. 3 तोंड बंद करणे, गप्प बसणे. 4 काया ओवाळून टाकणे, जीव कुर्बान करणे. 5 उपकार फेडणे, कृतज्ञतेने उपकाराची परतफेड करणे. 6 शिंग फुंकणे, लढा देण्यास सुरुवात करणे. 7 कंबर बांधणे, दृढ निश्चय करणे. अशा प्रकारचे वाक्प्रचार दिले जातात. पुढील ओळींतील रस ओळखा हा रसविचार यावर आधारित प्रश्न विचारला जातो. आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची, करुण रस. डोई आभाळ पेलित, चालू सिंहाच्या चालीत, वीररस. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, अद्भुत रस. आणि हात लावून गंगणा, येऊ चांदण्या घेऊन, अद्भुत रस. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.